सुप्रीम कोर्टात एक अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण आजकाल आपण सगळेच सोशल मीडियाचा वापर करतो आणि सोशल मीडियावर जे ट्रोलर्स असतात, जे लोकांना कमेंट करून किंवा पोस्ट करून ट्रोल करत असतात किंवा अभद्र भाषेचा वापर करत असतात, त्यांचा सामना करण्यासाठी खरं तर सुप्रीम कोर्टानं एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितलेलं आहे की फक्त माफी मागून तुम्ही वाचू शकत नाही, तर अशा ट्रोलर्ससाठी एक विशिष्ट शिक्षा असली पाहिजे। त्यामुळे आता सोशल मीडियावर तुम्ही शिवीगाळ, बदनामी किंवा अश्लील कमेंट्स असलेली पोस्ट कराल तर केवळ माफीनाम्यानं काहीही होणार नसून तुमच्यावर थेट कारवाई होणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। तामिळनाडूतील एका पत्रकाराबाबत माजी आमदार आणि अभिनेता एस.व्ही. शेखर यांनी केलेल्या बदनामीकारक पोस्टचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं शेखर यांच्या विरोधातील कारवाई रद्द करण्यास नकार दिला। शेखर यांनी ही पोस्ट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली, मात्र कोर्टानं त्यांच्यावरची कारवाई रद्द करण्यास स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे आता तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट करण्याआधी नक्की विचार करा आणि सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर तुमचं नेमकं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।